अमृत 2.0 अभियान सुरू आहे। आज या ठिकाणी कार्यक्रम तुम्ही पाहिला, महाराष्ट्राची लोककला असेल, भारुड असेल, लोकगीत असेल किंवा पोवाड्याच्या माध्यमातून ही जनजागृती झाली। 2.0 एक शहराचे नागरिक म्हणून तुम्हाला या अभियानाबद्दल काय वाटतं? महाराष्ट्र शासनाने अमृत 2.0 जी योजना या ठिकाणी जी निर्माण केलेली आहे, खऱ्या अर्थाने या योजनेचं मी एक शहराचा नागरिक म्हणून त्या ठिकाणी स्वागत करतो। अतिशय उत्कृष्ट अशी योजना महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी निर्माण केली आहे आणि जास्तीत जास्त या योजनेचा जो फायदा आहे तो शहरातील नागरिकांना होणार आहे आणि पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी या अमृत 2.0 योजनेचा नक्कीच फायदा। या ठिकाणी आपल्याला बरोबर या अभियानांतर्गत शुद्ध पाण्याचे नळ मिळणार आहे। मग शुद्ध पाणी जर रोज मिळालं तर दैनंदिन जीवनात काय बदल होईल? शुद्ध पाणी जर दररोज मिळालं तर आरोग्याच्या ज्या समस्या लोकांना आता निर्माण होत आहेत तर त्या समस्या निर्माण होणार नाही, लोकांचे राहणीमान सुधारेल आणि निश्चित प्रकारचे चांगले आरोग्य निर्माण होईल। त्याचा फायदा राष्ट्राची प्रगती होण्यासाठी। वा, या ठिकाणी हरित क्रांती घडणार आहे। म्हणजे जागतिक तापमान वाढलेले, उष्णतेच्या झळा जास्त झालेल्या आहेत, पावसाचं प्रमाण बी कमी झालेलं आहे, कारण सिमेंटची जंगलं वाढत गेली आणि आपली जंगलं तोडली गेली। त्यामुळे आजच्या काळात खरंच आपल्याला झाडांची गरज आहे, म्हणून झाडे लावायच्या, उद्यानं तयार करायच्या, ज्यामुळे आपल्या वातावरणात काय बदल होईल असं वाटतं? अतिशय महत्त्वाची जी संकल्पना अमृत 2.0 मध्ये उद्यानांची निर्मिती करणे। आता आपण पाहतो की उन्हाळ्याचे दिवस आहेत, आज 14 मे, तर तापमानामध्ये जुन्नर सारखे शहर आहे, अगदी हरित शहर आहे, तर या ठिकाणी सुद्धा 40-42 टेम्परेचर या ठिकाणी गेलेले आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण मेट्रोपॉलिटन शहरं पाहिली, मोठी शहरं पाहिली, तर त्या ठिकाणी तापमानामध्ये तर प्रचंड वाढ झालेली। जर आपल्याला ती वाढ रोखायची असेल, तापमान वाढणं ही एक धोक्याची घंटा आहे, तर ती धोक्याची घंटा जर आपल्याला जर वेळेत आवरायची असेल तर वृक्षाचं रोपण करणं, झाडे लावणं आवश्यक आहे आणि त्यासाठी अमृत 2.0च्या योजनेच्या माध्यमातून पूर्ण देशभर अशा पद्धतीचे उपक्रम शहरांमध्ये राबवणं आवश्यक आहे आणि भविष्यामध्ये जे काही तापमानाचे धोके निर्माण होणार आहेत, म्हणजे अवेळी पाऊस पडणे आणि त्याचा पर्यायी शेतकऱ्यांना असेल किंवा इतर उद्योगांना जो फटका बसतो तो टाळण्यासाठी अमृत 2.0 मध्ये जी वृक्षारोपणाची संकल्पना आहे ती सुद्धा खूप या ठिकाणी जे आपल्या शहरातील सांडपाणी आहे, नाली वाटे याच्या वाटे वाहून जाते, त्याचा काय उपयोग होत नाही, पण अमृत 2.0 या अभियानांतर्गत प्रकल्प बसून ते पाण्याला शुद्धीकरण करून पुनर्जीवित पाणी करायचं, फिल्ट्रेशन करायचं आणि ते पाणी आपल्या शहरातील झाडांना, बागांना किंवा आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांना त्या पाण्याचा वापर करायचा किंवा आपल्या शहरातील उद्योगासाठी वापर केला तर आपला फायदा होईल। अमृत 2.0 मध्ये जे काही सांडपाण्याचं पुनर्जीवन करण्याची संकल्पना ती अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे। त्याचं कारण असं की जे पाणी वेस्टेज जाते, त्या सांडपाणी फक्त नदी वाटे सोडलं जातं वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि त्याचा पर्यायी शेतीला किंवा इतर कोणत्याही उद्योगांना त्याचा उपयोग होत नाही। ही जी योजना या माध्यमातून ते सांडपाण्याचं पुनर्जीवन होईल आणि त्या पाण्याचा रियूज आपल्याला करता येईल, कारण एक थेंब सुद्धा पाण्याचं आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे आणि पुढे भविष्यामध्ये असं सांगितलं की पाण्यासाठी भांडणं होतं, ही समस्या निर्माण होऊ नये म्हणून सांडपाण्याचा वापर असेल किंवा जे असणारे पाणी ते सुद्धा जपून वापरलं पाहिजे। या योजनेतनं मात्र एक अपेक्षा आहे की लवकरात लवकर जे काही पुनर्जीवन पाण्याचं किंवा जे काही व्यवस्थापन आहे त्या योजना लवकरात लवकर कार्यान्वित होणं आवश्यक आहे आणि त्याचा रिव्ह्यू सुद्धा पाहणं आवश्यक आहे। समजा 2.0 योजना आली आणि मग त्याचे इम्प्लिमेंटेशन करताना जे अंमलबजावणी केली आणि खऱ्या अर्थाने त्याचं फलित झालं की नाही ते सुद्धा पाहणं आवश्यक आहे, कारण त्याशिवाय खऱ्या अर्थाने पाण्याचं पुनर्जीवन होणार नाही। चांगली माहिती महाराष्ट्र शासन तुमचा आभार आहे। महाराष्ट्र शासन अमृत 2.0 अभियान थेट जुन्नर येतो। धन्यवाद।